बनावट मद्य विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही मोठी कारवाई केलेली आहे। तब्बल 7,52,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील ही घटना आहे। दोघांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही मोठी कारवाई केलेली आहे आणि मद्यसाठा जप्त केलेला आहे। तब्बल 7,52,000 किमतीचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील ही घटना आहे। पोलिसांनीही या संपूर्ण प्रकरणामध्ये मोठी कारवाई केलेली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। बनावट मद्य विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नवी मुंबईमध्ये करण्यात आलेला आहे। नवी मुंबईतील कोपरखैरणे इथली ही घटना आहे। यामध्ये 7,52,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। बनावट मद्य विक्री करणारी ही टोळी होती जिचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। बनावट मद्य विक्री करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केलेला आहे। आपण पाहतोय राज्य उत्पादन विभागाने ही मोठी कारवाई केलेली आहे आणि यामध्ये तब्बल 7,52,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। नवी मुंबईतील कोपरखैरणे इथली ही घटना आहे। बनावट मद्य विक्री करणारी ही टोळी होती आणि आता या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। कविता, काय नेमकी कारवाई करण्यात आलेली आहे आणि काय संपूर्ण प्रकार घडलाय? नक्कीच राज्य उत्पादक शुल्क विभागाने नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे धाड टाकली। यावेळेस या घरामध्ये विदेशी स्कॉच विस्कीच्या रिकाम्या बाटल्या आणि त्यामध्ये भारतीय बनावटीचे मद्य टाकून त्यात कमी किमतीत पोल्टर ॲपच्या माध्यमातून तस्करी करण्याच्या रॅकेटची जी आहे ती भांडाफोड याद्वारे करण्यात आलेली आहे। यामध्ये पोल्टर ॲपच्या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये अशा उच्च प्रतीच्या स्कॉच विस्कीच्या 19 बाटल्या ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आहेत आणि हे कोपरखैरणे येथील एका घरातून आणले असल्याची माहिती जी आहे ती समोर येते आणि त्या घरावर देखील जे आहे उत्पादन शुल्क विभागातर्फे छापा टाकण्यात आलेला आहे। जी आपण जी माहिती दाखवतो त्यामध्ये जवळजवळ 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे अशी माहिती आहे। मात्र काही लोकांना यात अटक करण्यात आलेली आहे का? ती नेमकी काय कारवाई आहे? नक्कीच हे जे विदेशी स्कॉच विस्कीच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये जे आहे भारतीय बनावटीचे हे मद्य टाकून त्याला सील करण्याचं काम जे या ठिकाणी आहे ते सुरू होतं आणि त्यामध्ये रिकाम्या बाटल्या, बूथ आणि लेबल असे इतर साहित्य देखील या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहे आणि हे बाटल्या रिकाम्या बाटल्या, भरलेल्या बाटल्या, त्याचबरोबर बूथ आणि त्यावरती लावण्यात येणारे लेबल जे आहे याची तब्बल 7,52,000 रुपये हा किमतीचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे आणि दोघा जणांना जे आहे या प्रकरणी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे आता तपासणं महत्त्वाचं असणार आहे। याकडेच आता राज्य उत्पादन शुल्क जे आहे ते विभागीय कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळतंय। श्रेय, धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।